मध्य अटलांटिक राज्यांमध्ये हिमवादळाचा तडाखा बसलाय, ज्यामुळे बर्फाळ रस्त्यांवर डझनभर अपघात घडलेले आहेत आणि ज्यामुळे शाळा सुद्धा बंद झाल्यात आणि संभाव्य वीज पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे। वर्जिनिया आणि वेस्ट वर्जिनियाच्या काही भागात 10 इंचपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ साचलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणं आणि झाडांचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे। याचवेळी आणीबाणी जाहीर झाली असून शाळा आणि सरकारी कार्यालय बंद सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत। हवाईच्या बिग आयर्लंडवर किलाउआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक घडला। या ज्वालामुखीनं लाव्हा बाहेर फेकण्यास सुरुवात केली आहे। जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या या किलाउआ ज्वालामुखीचा 23 डिसेंबर रोजी उद्रेक झालेला होता। त्यानंतर जवळपास 2 महिन्यांपासून ज्वालामुखीचा उद्रेक होतोय। हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानातील ज्वालामुखीच्या शिखरावरील खड्ड्यात हा उद्रेक होतोय। सुदैवाने या लाव्हामुळे कोणत्याही रहिवासी भागाला धोका निर्माण झालेला नाहीये। टेक्सासमधील एल पासोमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील वाहतूक केंद्राला मंगळवारी आग लागली। या आगीत 5 जण जखमी झाले असून अमेरिका मेक्सिको सीमेवरील शहरावर काळ्या धुराचे मोठे टॉवर पसरलेले होते। सन मेट्रो द्विशताब्दी कौन्सिल ट्रान्झिट ऑपरेशन सेंटरला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाही। तर या आगीमुळे एल पासो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणावर कोणताही परिणाम झाला नाहीये। त्याचवेळी विमान प्रवाशांनी चिंता मिटल्याचं बघायला मिळत आहे। हाँगकाँगमध्ये 150 विशाल पांडा शिल्पांचं अनावरण करण्यात आलंय। पांडा गो या विषयावर आधारित 150 महाकाय पांडा शिल्प हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्राच्या विधान परिषदेमध्ये त्याचं अनावरण झालं। जियाजी आणि शी लाओ या महाकाय पांडा जुळ्या मुलांच्या सार्वजनिक पदार्पणाचा उत्सव साजरा करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे। 12 ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे प्रदर्शन चालेल। या कालावधीत नागरिकांना विधान परिषदेला विनामूल्य भेट देऊन पांड्यांची शिल्प पाहता येतील। चीनच्या सिचुआन प्रांतातील झिंगोंगमध्ये 31व्या झिंगोंग आंतरराष्ट्रीय डायनासोर लालटेन शोमध्ये स्तंभांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। हे प्रदर्शन 17 जानेवारीपासून सुरू आहे। यंदाच्या कंदील महोत्सवामध्ये 7 खास थीम एरिया तयार करण्यात आलेले आहेत। याचवेळी अतिरिक्त मोठ्या कंदिलांचे 12 गट, मोठ्या कंदिलांचे 7 गट आणि लहान आणि मध्यम आकाराच्या कंदिलांचे 200हून अधिक गट असतील। कंदील प्रदर्शनामध्ये पोर्सिलेन, सिचुआन, ऑपेरा आणि पेपर कटिंग सारख्या अमृत सांस्कृतिक वारसा तंत्राचा समावेश आहे। चीनच्या शांघायमध्ये पारंपरिक कंदील महोत्सव साजरा झाला। दरवर्षी चीनमध्ये 12 फेब्रुवारीला कंदील महोत्सव साजरा केला जातो। याचवेळी शांघायच्या जिनशान जिल्ह्यात पारंपरिक लोक उत्सव आयोजित करण्यात आला होता। चीनी महिला आणि नागरिकांकडून कंदील महोत्सवामध्ये लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं आणि याचवेळी ज्येष्ठांसह वृद्ध नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतलेला होता। तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीही साजऱ्या करण्यात आलेल्या होत्या। पूर्व चीनच्या हांगझोऊ येथे कंदील महोत्सव सध्या सुरू आहे आणि याचवेळी एका रोबोट कुत्र्यानं प्रेक्षकांना चीनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। या कुत्र्यानं सिंह नृत्याची वेशभूषा परिधान केलेली होती। या कुत्र्यानं प्रेक्षकांना लाल लिफाफे आणि फुलांच्या आकाराचं बन भेट म्हणून दिलेलं आहे। तसेच या कुत्र्यानं रस्त्यांवरील सिंहाची वेशभूषा परिधान केलेल्या नर्तकासोबत नृत्य देखील केल्याचं बघायला मिळालं। पारंपरिक संस्कृती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या उपक्रमांच्या मालिकेमुळे कंदील महोत्सव साजरा करण्यासाठी लोक आकर्षित होत आहेत। रशियानं मंगळवार ते बुधवारी रात्री युक्रेनच्या 11 भागात 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलेली आहेत। त्याचबरोबर 127 शाहेद आणि इतर डिकॉय ड्रोन सुद्धा डागलेले आहेत। याचवेळी युक्रेनमधील 11 भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा भाग म्हणून रशियानं कीव कार्यालयाच्या ब्लॉकवर रात्रभर हल्ला केला। या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत। 6 क्षेपणास्त्र आणि 71 ड्रोन रोखलेले आहेत, तर 40 ड्रोन जॅम केलेले आहेत, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलानं दिली। आणि याचवेळी कीव शहरात अनेक जोरदार स्फोटकांचे आवाज ऐकायला मिळाले। युद्ध टाळण्यासाठी युक्रेन रशियासोबत जमीन अदलाबदल करण्यास तयार आहे, असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प युक्रेन आणि रशियाला एका टेबलावर आणू शकत असतील तर ते शक्य असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। तसंच ते अमेरिकेच्या मदतीशिवाय युद्ध लढू शकत नव्हते, असंही झेलेन्स्की यांनी कबूल केलं। दरम्यान युक्रेन अजूनही मोठ्या प्रमाणात रशियन भूभाग व्यापतो, तो रशियाशी करार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येईल, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे।
युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियानं सुमारे 200 लांब पल्ल्याच्या तोफखाना, क्षेपणास्त्र आणि 1100हून अधिक सैन्य पाठवलेलं आहे, अशी माहिती दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्रालयानं दिली। त्यानंतर अतिरिक्त सैन्य आणि शस्त्र पाठवली जाऊ शकतात असा इशारा सुद्धा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलाय। उत्तर कोरियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रगत शस्त्रांसाठी रशियन तांत्रिक सहाय्य मिळत असल्याचंही दक्षिण कोरियानं म्हटलेलं आहे। अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जॉर्डनचे राजे अब्दुल्ला गाझाच्या 2000 आजारी मुलांना देशात ठेवणार आहेत। व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी ही घोषणा केली। यापैकी अनेक मुलं कर्करोगाने ग्रस्त आहेत किंवा त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना शक्य तितक्या लवकर जॉर्डनला हलवलं जाईल असं वक्तव्य जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी केलं। तर या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंदही व्यक्त केला। हमासनं शनिवारी दुपारपर्यंत आमच्या पोलिसांना सोडलं नाही तर युद्धबंदी संपुष्टात येईल असं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं। नेतान्याहू यांनी त्यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळासोबत 4 तास झालेल्या बैठकीनंतर हे विधान केलंय। हमास युद्धबंदीचं उल्लंघन करत आहे आणि आमच्या पोलिसांना सोडण्यास नकार देत आहे, हे लक्षात घेता मी IDFला गाझाभोवती सैन्याची संख्या वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत असंही नेतान्याहू यांनी म्हटलं। त्याचबरोबर इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी लष्कराला सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदीच्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली। कागदी स्ट्रॉचा काही उपयोग होत नाही आणि त्या जास्त काळ टिकत नाही असं कारण ट्रम्प यांनी दिलेलं आहे। त्याऐवजी अमेरिकी सरकारनं केवळ प्लास्टिक स्ट्रॉचाच वापर केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशामुळे प्लास्टिकचा वापर मर्यादित करण्याचं माजी अध्यक्ष जो बायडेन यांचं धोरण त्यांनी मोडीत काढलंय। त्यामुळे अमेरिका पुन्हा प्लास्टिक वापराकडे वळताना बघायला मिळते। इंडोनेशिया आणि तुर्कस्तानच्या नेत्यांमध्ये संरक्षण आणि आर्थिक संबंधांवर चर्चा करण्यात आली। तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगान हे इंडोनेशियाच्या दौऱ्यावर होते आणि याचवेळी त्यांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची भेट देखील घेतली। भेटीदरम्यान दोनही नेत्यांमध्ये मुस्लिम बहुल देशांमधील आर्थिक आणि संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं चर्चा झाली आहे। तुर्कस्तान आणि इंडोनेशिया आजही पहिली उच्चस्तरीय सामरिक सहकार्य शिखर परिषद आयोजित करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकन वृत्तसंस्था असोसिएट प्रेसला राष्ट्रपती कार्यालयामध्ये पत्रकार पाठवण्यास बंदी घातली। मेक्सिकोच्या आखाताऐवजी गल्फ ऑफ अमेरिका हे नाव न वापरल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे। वृत्तसंस्था त्यांच्या संपादकीय धोरणाशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या धोरणाशी जुळत नसेल तर एपीला कोणत्याही कार्यक्रमासाठी ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती एपी कार्यकारी संपादक जुली पेस यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा दौरा संपवून अमेरिकेला निघालेले आहेत। अमेरिकेतील सत्ता बदलानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा। डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल। 14 फेब्रुवारीपर्यंत मोदींचा हा दौरा असेल आणि याचवेळी पंतप्रधान अमेरिकन उद्योजक आणि भारतीय समुदायाला सुद्धा भेटतील। मोदी यांच्या दौऱ्यात अमेरिकेमध्ये असणाऱ्या अवैध भारतीयांबाबत काय चर्चा करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित संशोधन आणि क्षमता निर्मितीमध्ये लोकशाही पद्धतीने सर्वांना मुभा असावी असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पॅरिसमध्ये सुरू झालेल्या AI कृती शिखर परिषदेमध्ये मोदींनी हे वक्तव्य केलं। परिषदेदरम्यान झालेल्या एका गोलमेज परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्सनं AIच्या लोकशाहीकरणाचा आग्रह धरला। AI क्षेत्रात जागतिक चौकट आखण्यासाठी ओपन सोर्सच्या धर्तीवर सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक आहे असंही मोदी यांनी म्हटलं। मानवासाठी AI ही शतकातील एक संहिता असेल असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पॅरिसमध्ये AI ॲक्शन समिटच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। भेटीनंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतामध्ये येणाऱ्या अविश्वसनीय संधींवर आनंद त्यांनी व्यक्त केला। तर अल्फाबेटच्या CEOंनी देशाच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी गुगल आणि भारत यांच्यात घनिष्ठ सहकार्याची क्षमता देखील त्यांनी नमूद केली आहे। तसेच AI ॲक्शन समिटसाठी पॅरिसमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आनंद झाल्याचंही पिचाई यांनी म्हटलं। पॅरिसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांची भेट झाली। यांच्यात विविध विषयावर चर्चा सुद्धा पार पडली। या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका मैत्री आणखी दृढ होईल असा विश्वासही व्यक्त केला जातोय। तसेच विविध क्षेत्रातील संबंधांना चालना मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। लवकरच मोदी ट्रम्प यांची सुद्धा भेट होईल। AI परिषदेमध्ये व्हान्स यांनी अमेरिकेचे प्रथम धोरण अधोरेखित करणारं भाषण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदी आणि व्हान्स यांच्यात ही भेट घडलेली आहे।
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये सतत घट होते. 2 महिन्यात पहिल्यांदाच त्यांची एकूण संपत्ती $400 अब्ज खाली घसरली आहे. मस्क आणि ट्रम्प यांच्यातील चांगले संबंध कंपनीसाठी फायदेशीर ठरतील या आशेने गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलेली होती. मात्र ट्रम्प यांच्या काही निर्णयांचा परिणाम व्यापारावर होऊन टेस्लाचे शेअर 27% घसरले आहे. मस्क यांची 60% जास्त संपत्ती टेस्लाच्या शेअर्सशी जोडली आहे. त्यामुळे टेस्लाच्या शेअर्समधील घसरणीचा परिणाम मस्क यांच्या एकूण संपत्तीवर दिसून येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या मार्सेल शहरात उतरलेले होते. याचवेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शौर्याचं कौतुकही केलं. मोदींनी या संदर्भात ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी मार्सेलमध्ये ते उतरलोय. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे असा उल्लेख केला. येथेच थोर वीर सावरकरांनी धाडसानं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी करणाऱ्या मार्सेलच्या जनतेचे आणि त्यावेळच्या फ्रेंच कार्यकर्त्यांचेही मी आभार मानू इच्छितो असंही मोदी यांनी म्हटलंय. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच अंतराळ स्थानकात परतणार आहेत. दोनही अंतराळवीर गेल्या 8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले आहेत. गेल्या वर्षी 5 जून रोजी सुनीता विल्यम्स बुच विल्मोर यांच्यासोबत ISSवर पोहोचलेल्या त्यांच्या एका आठवड्यानंतर त्यांना परत यावं लागलं. ते दोघेही बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलची चाचणी घेण्यासाठी गेले होते, परंतु त्यात बिघाड झाल्यानंतर ते पुन्हा ISSमध्येच राहिलेले आहेत. तेव्हापासून ते दोघेही तिथेच अडकल्याचं बघायला मिळत आहे. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या स्टार्टअपची संख्या पुढील 10 वर्षात वाढून 10 लाखांवर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला. भारत-इस्रायल व्यवसाय परिषदेमध्ये बोलताना गोयल यांनी हे वक्तव्य केलंय. जगातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी स्टार्टअप परिसंस्था भारतात आहे असंही त्यांनी म्हटलंय. इस्रायलमधील गुंतवणूकदारांना भारतात व्यापक व्यवसाय संधी असल्याचंही गोयल यांनी म्हटलं. काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार शीख यांना 1984च्या दिल्लीतील दंगली प्रकरणी दोषी ठरवण्यात आला. या प्रकरणी 18 फेब्रुवारी तारखेला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा निकाल 40 वर्षांनंतर लागलाय. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं हा निकाल दिला. दिल्लीच्या सरस्वती विहार भागात 1 नोव्हेंबर 1984ला पितापुत्रांची हत्या झालेली होती. सज्जन कुमार सध्या तिहारच्या जेलमध्ये आहेत. जेलमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सज्जन कुमार सुनावणीला हजर राहिलेले होते. केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे. अवैधरित्या भारतात प्रवेश केल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड होण्याची शक्यता आहे. याशिवाय जर कोणत्याही परदेशी व्यक्तीनं बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश केला तर त्याला देशातून हद्दपार केलं जाऊ शकतं. यासह 10 लाखांचा दंड आणि 7 वर्षांचा कारावास होऊ शकतो. नवीन नियम लागू झाल्यानंतर परदेशी कायदा, पासपोर्ट, परदेशी नोंदणी कायदा आणि इमिग्रेशन कायद्यांमध्ये सुधारणा करून एक व्यापक कायदा बनवला जाईल. निवडणुकीपूर्वी मोफत सुविधा देण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढल्यात. लोकांना मोफत रेशन आणि पैसे मिळत असल्यानं नागरिक काम करायला तयार नाहीत असं मत न्यायालयानं मांडलं. न्यायमूर्ती BR गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज ख्रिस्त यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त केली. शहरी भागातील बेघर लोकांना निवारा देण्याच्या मागणीबाबत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि याचवेळी राजकीय पक्षांनी दिलेल्या मोफत आश्वासनांवर न्यायालयानं ताशेरे ओढल्याचं बघायला मिळालं. LNTचे अध्यक्ष SN सुब्रमण्यम यांनी पुन्हा एकदा कामगारांबाबत मोठं विधान केलंय. सरकारी योजना मिळत असल्यानं कामगार आळशी झाल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं. सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे बांधकाम मजूर बाहेर जाऊन काम करण्यासाठी तयार नाहीत असं विधान सुब्रमण्यम यांनी केलं. याआधीही त्यांनी कर्मचाऱ्यांनी रविवारी सुद्धा काम करण्याचं विधान केलेलं होतं. त्यावरून समाज माध्यमांवर वाद रंगलेला होता. कामांच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया सुब्रमण्यम यांच्या पोस्टवर आलेल्या होत्या. JNU विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर्णनितीवर अभ्यास केंद्र सुरू होणार आहे. या संदर्भात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाचे कुलगुरू शांतिश्री पंडित यांची भेट घेतली. या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केला जाईल. या अभ्यासात सुरक्षा रचना आणि व्यूहरचनेचा समावेश असेल. या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत पुरवली जाईल. या केंद्रात डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस जुलै 2025 पासून सुरू होणार आहेत. शिक्षणामध्ये कोणत्याही मुलाशी भेदभाव केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. रोहिंग्या निर्वासितांशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी न्यायालयामध्ये पार पडली त्यावेळी त्यांनी हे मत मांडलंय. शहरामध्ये असलेल्या रोहिंग्या निर्वासितांना सार्वजनिक शाळा आणि रुग्णालयांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश सुद्धा न्यायालयानं दिलेले आहेत. रोहिंग्या ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं वरिष्ठ वकील कॉलिन गोन्साविस यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली होती.
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल यांच्यातील वादविवाद चांगलाच वाढलाय। राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या 2 आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली। राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मानहानी केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। जर या संदर्भात तात्काळ माफी मागितली नाही तर त्यांच्यावर प्रत्येकी 11 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असं नोटीसीमध्ये म्हणण्यात आलंय। परीक्षा पे चर्चामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणनं विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मानसिक आरोग्यावर हा विशेष एपिसोड होता। तुमच्या तणावाचं कारण ओळखा आणि विश्वसनीय व्यक्तीजवळ ते व्यक्त करा, असं दीपिका यांनी म्हटलं। परीक्षेवेळी तणाव असणं स्वाभाविक आहे, मात्र तो तणाव आपण कसा हाताळतो हे महत्त्वाचं आहे। यासह चांगली झोप घ्या, हायड्रेट राहा, व्यायाम करा, असा सल्ला दीपिकानं तणाव नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला आहे। पालकांनी आपल्या मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर दबाव टाकायला हवा, असा सल्ला सुद्धा तिनं पालकांना दिला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी खास योजना राबवण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली। देशाची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या डाळींबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होत असलं तरीही डाळींच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होणं सोपं नसून ते एक आव्हानात्मक काम आहे। देशात 2020 साली 24 लाख टन डाळी आणि कडधान्याची आयात झाली। चालू वर्षी 48 लाख टन आयात करण्यात आली। अशा प्रकारे गेल्या 4 वर्षात आयातीमध्ये तब्बल दुप्पट वाढ झाल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आलं। केरळमधील एका सरकारी महाविद्यालयामधून रॅगिंगचा एक भयानक प्रकार उघडकीस आलाय। तृतीय वर्षांच्या नर्सिंगच्या 5 विद्यार्थ्यांनी काही ज्युनियर विद्यार्थ्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होतोय। हे आरोपी विद्यार्थी प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांना नग्न करायचे आणि त्यांना कंपास बॉक्समधून वस्तूंनी मारहाण करायचे। या पीडित विद्यार्थ्यांना जवळपास 3 महिने क्रूरपणे मारहाण करण्यात आली। पीडित विद्यार्थ्यांनी कोट्टामय गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केलेली होती। त्यानंतर 5 जणांना अटकही करण्यात आली। लॉटरीवर कर लादण्याचा अधिकार केंद्र नव्हे तर राज्य सरकारला असणार आहे, असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं आहे। लॉटरीवरचे कर लादण्यासंबंधीच्या सिक्कीम उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्रानं दाखल केलेली अपील उच्च न्यायालयानं आता फेटाळली आहे। लॉटरी वितरक केंद्र सरकारला सेवा कर देण्यास जबाबदार नाहीत, तर लॉटरीवर कर लादणं हा राज्याचा अधिकार आहे, असं न्यायालयानं म्हटलं। सेवा कर लादण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचा दावा न्यायालयानं आता फेटाळला आहे। अहमदाबादच्या काकरिया प्राणी संग्रहालयात प्रेमिकाला इम्प्रेस करण्यासाठी मुलगा गेला आता वाघाच्या पिंजऱ्यात गेल्याचं बघायला मिळालं। आपल्या प्रेयसीला मोबाईल देऊन मुलगा ग्रिलवर चढून वाघाच्या पिंजऱ्यात अडकला। प्राणी संग्रहालयात आलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर प्राणी संग्रहालयातील सुरक्षा रक्षकांकडून त्यांची सुटका झाली। त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी वाघाला पहिल्यांदा पिंजऱ्यामध्ये बंद केलं। त्यानंतर त्या मुलाला चांगलाच चोप दिला आणि हे दृश्य आपण सध्या बघू शकतो। तामिळनाडूतील 6 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा यावर्षी जूनमध्ये संपतोय। या रिक्त होणाऱ्या या जागांबद्दल तामिळनाडूतील राजकारणात उत्सुकता अधिकच वाढली आहे। तामिळ सुपरस्टार आणि मक्कल निधी मय्यम प्रमुख कमल हसन राज्यसभेवर जाणार अशा चर्चांना उधाण आलंय। बुधवारी तामिळनाडूचे पीके शेखर बाबू यांनी कमल हसन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। तेव्हापासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला होता। रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयानं म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली सुद्धा स्थापन केली जाते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली। सायबर गुन्ह्यांपासून अधिक सतर्क राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थांबा, विचार करा आणि कृती करा या मंत्राबद्दल लोकांना जागरूक केलं जाईल याचीही सरकारनं खात्री केली आहे, असंही शहा यांनी म्हटलेलं आहे। दोषी ठरलेला खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी असणार की नाही याविषयी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे। न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून 3 आठवड्यांच्या आत उत्तर मागितलंय। या प्रकरणी 4 मार्च रोजी पुढची सुनावणी पार पडेल। भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजकारणात सहभागी होण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे। भारत बांगलादेश सीमेवर अपूर्ण कुंपण असल्याची माहिती। बांगलादेशमधील एकूण 4096 किलोमीटर सीमेपैकी 864.5 किलोमीटर सीमेवर अद्याप कुंपण बसवण्यात आलेलं नाहीये, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी यांनी दिली।
864.5 किलोमीटर भारत बांगलादेश सीमेवर कुंपण बसवलेलं नाहीये. यातील 174.5 किलोमीटर दरीचा भाग आहे, तर इतर भाग दलदलीचा आहे. या कठीण आव्हानांमुळे कुंपण पूर्ण होऊ शकलेला नाही अशी माहिती. मात्र सीमेवर अपूर्ण कुंपण असल्यानं घुसखोरीचा धोका निर्माण झालाय.